जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. तो कसा काय तयार झाला हे काम करायला? माझ्याकडे ते सध्या 2 महिने नावाचं शस्त्र आहे ना. सांगितलं जर नाही केलं तुम्ही तर मी शण्याला सांगून देईन की तुम्ही कॅब चालवता म्हणून. बरोबर तयार झाले. हा शातीर निघाली. मी कधी आयुष्यात विचार केला नव्हता की ही राधिका सुभेदार मला गुरुनाथ सुभेदारला असं ब्लॅकमेल करेल रे कधी. ती फक्त शातीर नाहीये, तेज दिमाग आहे, तेज दिमाग. काका सांगत होते की बहुतेक तरी शन्यानी यांना बघितलंय. आता फक्त हे सगळं कळल्यानंतर ती कसं रिॲक्ट करते हे पाहायचंय मला. जस्ट इमॅजिन बेबी, वर्ल्ड टेलिव्हिजन वर राधिका सुभेदार वर्सेस शनाया सुभेदार आणि शनाया सुभेदारनी राधिका सुभेदारला असं हाणून पाडलं. मी आणि गुड फॉर नथिंग एका टीव्ही शो मध्ये टुगेदर. येस, नॉट ओनली इन वन टीव्ही शो पण आमने सामने. तुम्ही सांगितलं होतं सगळं. काय काय गोंधळ लावलाय सकाळी अरे सकाळी. ही सांगितलं होतं राधिकाने सगळी झळमट काढायची म्हणून. ती गॅरी आता मी ऑरेंज सासूनी मला सांगितलं होतं हॉलचं काढ, किचनचं काढ, बेडरूमचं काढ. मी सगळं साफ केलं. तर एवढं फक्त बाथरूमचं नाही केलं तर किती बोलतात त्या मला. शांत व्हा. चला सकाळी सकाळी उगीच भांडू नका. चला मी निघतो. मला बघायचंच आहे गॅरी कुठे जातोय. जा आणि भेट तिला आणि तिला 4 समजुतीच्या गोष्टी सांग. पण काय वेडेपणा चालवलाय, नोकरी सोडायला निघाली आहे ती. माझा अंदाज खरा ठरला. अंदाज कसला? रेवतीचे बॉस आणि रेवतीमध्ये तुम्हीच भांडणं लावून दिली आहेत. मी फक्त त्यांना प्रॉमिस केलं की माझी शनाया इंटरव्ह्यूला नक्की येईल. ठीक आहे, आता मी तयार आहे शन्याच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर द्यायला. गॅरी गॅरी, हे सगळ्या किड्याच्या फोन कॉल मुळे झाले. गॅरी गॅरी कपडे चेंज करून का आला आणि किती डर्टी पब्लिक वॉशरूम मधनं. जा आणि भेट तिला आणि तिला 4 समजुतीच्या गोष्टी सांग. पण काय वेडेपणा चालवलाय, नोकरी सोडायला निघाली आहे ती. रेवतीचे बॉस आणि रेवतीमध्ये तुम्हीच भांडणं लावून दिली आहेत. मी फक्त त्यांना प्रॉमिस केलं की माझी शनाया इंटरव्ह्यूला नक्की येईल. ठीक आहे, आता मी तयार आहे शन्याच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर द्यायला. तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला तयार आहात की? मी तयार आहे, पण माझी एक अट आहे. रेवतीला तिची नोकरी परत मिळावी असं मला वाटतं. आता गुड फॉर नथिंग समोर मी काय बोलणार? त्या इंटरव्ह्यू मध्ये एकतर गुड फॉर नथिंग एवढी मोठी इंडस्ट्रियलिस्ट आहे आणि मी कोण? गॅरीची सेकंड वाईफ. तू का चाललीस ते इंटरव्ह्यूला राधिका सोबत? गॅरी, आम्ही जाणार आहोत. इट्स फायनल. राधिका, ह्या सगळ्याचा परिणाम तुझ्या घरावर होणार आहे, तुझ्या अथर्ववर होणार आहे. तू असं हरल्यासारखं का बोलतेस रेवती? हे असे प्रसंग माझ्या आयुष्यात कित्येकदा आले, पण आता मला असं वाटतंय हीच वेळ आपल्याला सिद्ध करण्याची. आता काही झालं ना तरी हा इंटरव्ह्यू मी करणार आहे. काय काय चाललंय काय? हा? अरे काय काय झालंय? तू मलाच काय प्रश्न विचारतेस उलटे? तू चल बाहेर चल, बाहेर चल. टीव्हीवर बघ काय चाललंय. काय झालंय? तू प्रश्न नको विचारूस मला. चल बाहेर चल, टीव्ही लाव आधी. हो, आधी टीव्ही लाव. चल चल बाहेर चल. ठीक आहे. ये समय बोल ना. नमस्कार, मी प्रियांका, स्वयंसिद्धाची निवेदिका तुमच्यासाठी घेऊन येते एक ब्रेकिंग न्यूज. कारण स्वयंसिद्धामध्ये पहिल्यांदाच रंगणार एक जंगी सामना. या कार्यक्रमात पहिल्यांदाच रंगणार 2 सवतींचा मुकाबला की राधिका सुभेदारांचा बदला. या महासंग्रामासाठी तयार रहा. पाहत रहा स्वयंसिद्धा, महा एपिसोडचा महाजंगी सामना. काय राधा, हा सगळा काय प्रकार आहे? हे बघ सौमित्र, ऐक ऐक तू काय जरा. ऐक काय ऐक. ही कोण आहे असं ठरवणारी? कसला मुकाबला वगैरे काय आहे? मी विचारतो जाऊन तिला. थांब, तू थांब. अरे थांब काय थांब. हे कोणी ठरवलं सगळं? हे पा ऐक, मी रेवतीच्या बॉसशी बोलले. त्यांना हे सगळं अपेक्षित होतं म्हणून मी इंटरव्ह्यू साठी तयार झाले. काय? हो. म्हणजे राधा, तू कोणाशी काहीही न बोलता, कोणाशीही डिस्कस न करता तू डायरेक्ट डिसिजन घेऊन टाकलास. सौमित्र, जरा शांत हो ना. वहिनीने जे काही ठरवलंय त्याला आपण सगळ्यांनी सपोर्ट करणं गरजेचं आहे, नाही का?
हो आम्ही तेच म्हणत होतो आणि तेवढ्यात तू आलास. एक मिनिट मॅम, मी काय म्हणते, आता तुमचा डिसिजन फायनल आहे ना, मग ही सिच्युएशन कशी केअरफुली हँडल करायची ते आपण बघूयात ना. आणि मॅम, ही मीडिया आहे ना, कुठल्याही गोष्टीचा खूप हाईप करून ते, जेनी हाच तर त्यांचा बिझनेस आहे ना. उद्याला मी इंटरव्ह्यू द्यायला नकार दिला तरी सुद्धा ते ब्रेकिंग न्यूज करणारच त्याची. मला ना खरंच कळत नाही या बाईच्या डोक्यात काय चाललंय ना, काहीही कळत नाहीये मला. तू जर शांत हो ना. अरे काय शांत हो, काय शांत हो, काय प्रकार काय हा? कळत नाही का तुला? कोणाचं तरी प्लॅनिंग आहे तुझ्या विरोधात. हो, हे सगळं मुद्दाम केलं असेल तुमच्या विरोधात. आणि म्हणजे कोण असणार आहे? शनाया ना. कोणाशी बोलायचंय? शनायाशी बोलू? गुरुशी बोलू जाऊन? कोणी केलं, का केलं, यापेक्षा काय करूया याचा विचार करा ना आता. सर, काय करूया म्हणजे काय, हे सगळं थांबायलाच हवं. हे पा, असं काही करू नका. तिला माझ्याशी बोलायचंय ना, मी तयार आहे ना बोलायला. हे तुला बदनाम करण्यासाठीचं कारस्थान आहे, कळत नाहीये का तुला? हे पा, मी कोणत्याही गोष्टीनं घाबरणार नाही. मी जाणार तिथे, मी लढणार माझ्यासाठी. अगं राधा, हे पा, काहीही झालं तरी आता मी मागे हटणार नाही. माझा विचार झालाय, मी तिथे जाणार. मला सांगा, हे सगळं करायची काय गरज होती? तिथे जाऊन ती शनाया काय बोलणार आहे? तिथे घरी आई आणि राधिका समोर 2 वाक्य बोलता येत नाही. तिथे इंटरव्ह्यू मध्ये जाऊन काय बोलणार आहे? शनू बेबीचा नाही, जरा स्वतःचा विचार करा. हीच खरी संधी आहे. तुमच्या बायकोने आजवर जो तुमचा अपमान केलाय ना, त्या अपमानाचा जगासमोर बदला घेण्याची. काय चाललंय हे? ही पोरगी या घरामध्ये राहणार नाही. बस. दरवेळेला या तुझ्या मसाले कुटणाऱ्या बायका आणि या गुलमोर मधल्या बायका तुझ्या पाठीची आहे म्हणतेस ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव राधिका, शनाया सुद्धा एकटी नाहीये. हा गुरुनाथ सुभेदार तिच्या पाठीशी आहे. गॅरी, माझ्या साईडने हे कळल्यावर मम्मा पण खुश होईल. काय तो महासंग्राम होऊनच जाऊ दे आता. खरंच कोण जाऊ दे. ते बघूया ना, बघूया कोण जिंकतंय, तुम्ही का मी. ह्यांच्या घरी आली होती मी तेव्हा. आणि मग विचारलं की तू काय करते, जॉबला कुठे आहेस, जेवण बनवता येतं का, असे क्वेश्चन विचारले. त्याच्यानंतर आम्हाला कळत नाही जेवण बनवता येतं का असा जो प्रश्न विचारतात, तो एखादा पदार्थच करायला सांगायला पाहिजे ना. काय वाटतं तुम्हाला? नाही, त्यांची इच्छा होती की पुरणपोळी करून दाखवावी म्हणून. कुठली? पुरणपोळी करून मग केली नाही? मला अजूनपर्यंत येत नाही. काश्मीर सध्या हायलाईटवर आहे. इथली परिस्थिती खूप अवघड आहे. सगळ्यांच्या सुट्ट्या रद्द झाल्या, माझी पण सुट्टी रद्द झाली. घरी कधी जाऊ माहित नाही, पण हे आतंकवाद्यांना आता नरकात पाठवूनच घरी जाऊ अशी शपथ घेतली आम्ही सगळ्यांनी. उद्या कुणाला काही जरी झालं ना, तरी त्यांच्या घराचं स्वप्न अपूर्ण राहणार आहे. नाशिकली मी जरी तिकडे नसलो ना, तरी इतर राहून मी माझ्या फौजी भावांचं स्वप्न पूर्ण करणार. फक्त आपलंच नाही, तर आपल्या फौजी भावांचं स्वप्न आपण पूर्ण करायचं. आहे सून येतली घरात, आता तुझं आराम होईल. घे साखर घे. अगं भावज येतली घरात. करा एकमेकांचा तोंडगोड. सगळ्यांचा भला होऊन दे. माझाच भला झालेला कुणाक बघवणार नाही. अण्णा, मी ह्या लगीन करूक शकणार नाही, कारण माझा दुसरीकडे प्रेम. प्रेमचा. आप बहुत बड़े व्यापारी हैं, आपके पास माल भी बहुत है, लेकिन मुझे ये बताओ, आप सूरत, जो 84 बंदरों का जहां व्यापार होता है, वो छोड़कर आप यहां क्यों आए? जिनत, आजचा कार्यक्रम इच्छित आहे बघा, तेव्हा लय भारी झाला पाहिजे. कार्यक्रम लोकशाहीसाठी होतोय, त्यामुळे सगळ्यांनी मिळून करूया.
बापू लोकशाहीला सुरुंग लागला बघा.